नमस्कार. एका खून प्रकरणानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला हादरवून सोडलंय आणि आता या प्रकरणात एक मोठं पाऊल उचललं गेलंय. आरोपी अजूनही फरार आणि पोलिसांनी जाहीर केलंय तब्बल 1 लाख रुपयांचं बक्षीस. नेमकं काय आहे संतोष देशमुख खून प्रकरण? कोण आहे हा फरार आरोपी कृष्णा अंधळे आणि सीआयडीने अचानक बक्षीस जाहीर करण्यामागचं कारण काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना आहे संतोष देशमुख खून प्रकरणाची, ज्याने आधीच परिसरात मोठी खळबळ उडवली होती. मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात काही संशयितांची नावं पुढे आली. त्यामध्ये कृष्णा अंधळे हे नाव विशेष चर्चेत आहे. घटना नेमकी कधी आणि कशी घडली याबाबत काही तपशील समोर आले असले तरी संपूर्ण घटनाक्रमाबाबत अधिकृत माहिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. मात्र या खून प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपासाची जबाबदारी सीआयडीकडे देण्यात आली. सीआयडी म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, जे अशा संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास करते. तपास सुरू असताना एक महत्त्वाची बाब समोर आली. आरोपी कृष्णा अंधळे हा अजूनही फरार आहे, म्हणजेच पोलिसांच्या हाती अजून लागलेला नाही. यामुळे तपासाला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचंही सांगितलं जात आहे. आणि आता या प्रकरणात सर्वात मोठं अपडेट समोर आलंय. सीआयडीने आरोपी कृष्णा अंधळे याला पकडण्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. होय, तब्बल 1 लाख रुपये. जो कोणी व्यक्ती आरोपीबद्दल अचूक माहिती देईल किंवा त्याला पकडण्यात मदत करेल त्याला हे बक्षीस दिलं जाणार आहे. ही घोषणा म्हणजे तपास यंत्रणेकडून घेतलेलं एक गंभीर पाऊल मानलं जात आहे. कारण जेव्हा आरोपी सापडत नाही तेव्हा अशा प्रकारे रिवॉर्ड जाहीर करून जनतेची मदत घेतली जाते. याचा अर्थ असा देखील होतो की तपास यंत्रणा आरोपीच्या शोधात आहे, पण अजून त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. या प्रकरणात आणखी काही संशयित आहेत का किंवा आरोपी एकटाच होता का याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही, पण तपास वेगानं सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणात सीआयडीकडून अधिकृतपणे बक्षीस जाहीर करण्यात आलंय. हे पाऊल म्हणजे आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी एक महत्त्वाची रणनीती मानली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की जर कोणाकडे आरोपीबद्दल कोणतीही माहिती असेल तर ती तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असंही सांगितलं जात आहे. मात्र आरोपी कुठे आहे? तो राज्याबाहेर पळाला आहे का की अजूनही स्थानिक पातळीवर लपून बसलाय? याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. तर संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीने घेतलेलं हे मोठं पाऊल आता पुढील तपासासाठी किती महत्त्वाचं ठरतं हे पाहणं गरजेचं आहे. आरोपी लवकर सापडतो का आणि या प्रकरणामागचं खरं सत्य काय आहे हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणात बक्षीस जाहीर करणं किती प्रभावी ठरतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.